reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 2. आज आपला दुसरा पाठ आहे. आज आपण काही इंग्रजी शब्द आणि अक्षरं शिकणार आहोत. स्क्रीनवर अक्षर दिसतंय ना? कोणतं अक्षर आहे हे? सगळ्यांनी ब हेच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. तुमच्या वर्गात अशी काही मुलं-मुली आहेत का की ज्यांची नावं ब या अक्षरानं सुरू होतात? हात वर करा पाहू. बीना, बजरंग, बबलू अशी ब या अक्षरानं नाव सुरू होणारी मुलं असतील ना तुमच्या वर्गात? समजा बीना नाव असेल तर बीना या शब्दाचा सुरुवातीचा आवाज ब असा होतो. बबलू हे नाव असेल तर सुरुवातीचा आवाज ब असा होतो. सुरुवातीचा आवाज किंवा पहिला आवाज म्हणजे काय ते समजलं ना तुम्हाला? बरं तर मग चला आता पुढे जाऊया. आता आपण आजच्या पाठात 2 इंग्रजी अक्षरं शिकूयात आणि त्यापासून सुरू होणारे इंग्रजी शब्द शिकूयात. टीचर, वर्गातल्या सगळ्या मुलांचं लक्ष स्क्रीनकडे आहे ना हे बघा. तयार ना सगळे? हे कशाचं चित्र आहे? सगळे जण सांगा, पण उत्तर देताना ओरडायचं नाही हं. बसचं चित्र आहे हे. बरोबर. शाबास. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, बस. आणखी एकदा म्हणा, बस. आता मी काय विचारतेय ते नीट लक्ष देऊन ऐका हं. बस हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो सांगा बरं? सगळ्यांनी ब हेच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. बस हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज ब असा होतो. ब साठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सर्वांना? इंग्रजीत हे अक्षर ब या आवाजासाठी वापरायचं. आता मी जसं म्हणीन तसंच माझ्यानंतर म्हणायचं. घाई करायची नाही हं. आधी मी काय म्हणते ते ऐका आणि मग तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. ब बस. माझ्या मागे म्हणा, ब बस. पुन्हा एकदा म्हणा, ब बस. ब या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात ते लक्षात ठेवा हं. बर, चला तर मग आता अजून एक चित्र बघूया. मुलांनो, कशाचं चित्र आहे हे? सगळे मिळून सांगा. फुग्याचं चित्र आहे ना? इंग्रजीत म्हणायचं बलून. माझ्या मागे म्हणा, बलून. परत एकदा म्हणा, बलून. बलून हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला ते सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी ब
हेच उत्तर दिलत ना? व्हेरी गुड. आधी मी काय म्हणते ते ऐका आणि मग तसंच म्हणा. म्हणा माझ्या मागे. ब बलून. माझ्या मागे म्हणा. ब बलून. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. ब बलून. ब या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात ते लक्षात ठेवा हं. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण ब या आवाजानं सुरू होणारे आणखी काही इंग्रजी शब्द शिकूयात. प्रत्येक वेळेला स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्रांपैकी एक चित्र ठळक होईल. त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजी नाव येत असेल तर इंग्रजीत, नाहीतर मराठीत सांगा. इंग्रजी नाव सांगण्यासाठी तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. मग करूया सुरुवात? चला तर मग पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघूया. कशाचं चित्र आहे हे? बॅट. बरोबर. बॅट हा सुद्धा ब या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागे म्हणा. बॅट. ब ब बॅट. आता ब या आवाजानं सुरू होणारा आणखी एक शब्द शिकूया. पुढचं चित्र बघा हं. बॉल. बॉलचं चित्र आहे हे. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. माझ्या मागे म्हणा. बॉल. ब पुन्हा एकदा म्हणा. ब बॉल. आता पुढचं चित्र. केळं. केळ्याचं चित्र आहे ना हे. इंग्रजीत म्हणायचं बनाना. हा शब्द म्हणताना शब्दाच्या सुरुवातीचा आवाज होतो ब. माझ्या मागे म्हणा. बनाना. ब पुन्हा एकदा म्हणा. बनाना. ब आता कोणतं चित्र ठळक होतंय त्याचं नाव सांगा. बादलीचं चित्र आहे हे. इंग्रजीत म्हणायचं बकेट. बकेट. हा देखील ब या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागून म्हणा. बकेट. ब पुन्हा एकदा म्हणा. बकेट. ब चला आता पुढचं कोणतं चित्र राहिलंय? अरे बाळाचं चित्र आहे ना हे. इंग्रजीत म्हणायचं बेबी. बेबी हा सुद्धा ब या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. माझ्या मागे म्हणा. बेबी. ब पुन्हा एकदा म्हणा. बेबी. ब व्हेरी गुड. ब या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन शब्द माहीत झाले ना तुम्हाला? चला आता पुढे जाऊया. मुलांनो, ब या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं बी. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. ब बी. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. बी. ब
लक्षात येतंय ना? अक्षर आहे बी, पण बीचा आवाज आहे ब. बरं का मुलांनो, बी हे अक्षर असंही लिहितात. इंग्रजीत याला कॅपिटल बी असं म्हणतात. वाक्याच्या सुरुवातीला जर बी हे अक्षर आलं तर कॅपिटल बी लिहितात. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचं, ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं बिंदू, बोरगाव. हा नियम नीट लक्षात ठेवा हां. बरं, चला आता पुढे जाऊया. आता पुढचं इंग्रजी अक्षर शिकूयात. त्यासाठी मी तुम्हाला एक चित्र दाखवते. हे कशाचं चित्र आहे? सगळेजण सांगा, पण उत्तर देताना ओरडायचं नाही हां. कपाचं चित्र आहे हे. बरोबर, शाबास. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, कप. पुन्हा एकदा म्हणा, कप. आता मी काय विचारतेय ते लक्ष देऊन ऐका हां. कप हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? सांगा बरं. सगळ्यांनी क हेच उत्तर दिलं ना? व्हेरी गुड. कप हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज क असा होतो. क या आवाजासाठी इंग्रजीत हे अक्षर वापरतात. स्क्रीनवर अक्षर दिसतंय का सर्वांना? इंग्रजीत हे अक्षर क या आवाजासाठी वापरायचं. आता माझ्या मागे म्हणा, क. कप. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, क. कप. लक्षात राहील ना? क आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरतात ते? बरं, चला तर मग आता अजून एक चित्र बघूया. कोंबड्याचं चित्र आहे हे. कोंबड्याला इंग्रजीत म्हणायचं कॉक. कॉक हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो ते सांगा पाहू. बरोबर, कॉक. हा देखील क या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागून म्हणा, क. कॉक. आता दोन्ही एकत्र म्हणा, क. कॉक. क या आवाजासाठी इंग्रजीत कोणतं अक्षर वापरायचं हे नीट लक्षात राहील ना सगळ्यांच्या? बरं, आता पुढे जाऊया. मुलांनो, आता क या आवाजानं सुरू होणारे आणखीन काही इंग्रजी शब्द शिकूयात. स्क्रीनवर काही चित्र दिसतायत ना? प्रत्येक वेळेला एक चित्र ठळक होईल. त्या चित्राचं नाव तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. इंग्रजी नाव येत असेल तर इंग्रजीत, नाहीतर मराठीत सांगा. इंग्रजी नाव सांगण्यासाठी तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. मग करूया सुरुवात? चला तर, पहिलं कोणतं चित्र ठळक होतंय ते बघूया. कॅट. असंच उत्तर दिलत ना? माझ्या मागे म्हणा, कॅट. पुन्हा म्हणा, कॅट. हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? क. असंच उत्तर दिलत ना? माझ्या मागे म्हणा, कॅट. क. पुन्हा म्हणा, कॅट. क. आता कोणतं चित्र ठळक होतंय ते बघा आणि तुमच्या टीचरला इंग्रजी नाव सांगा.
कॉट. असंच उत्तर दिलत का? बरोबर. कॉट हा सुद्धा क या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. आता माझ्या मागे म्हणा, कॉट. क कॉट. क. आणखीन एक शब्द शिकूया. कशाचं चित्र आहे हे? कॅप. नक्कीच बरोबर उत्तर दिलं असणार तुम्ही. माझ्या मागे म्हणा, कॅप. क. पुन्हा एकदा म्हणा, कॅप. क. आता पुढचं चित्र. कशाचं चित्र आहे हे? आपण तारीख आणि वार पाहण्यासाठी वापरतो ही गोष्ट. कॅलेंडर. या शब्दाचाही सुरुवातीचा आवाज क असा होतो. माझ्या मागे म्हणा, कॅलेंडर. क. पुन्हा एकदा म्हणा, कॅलेंडर. क. कॅमेऱ्याचं चित्र आहे ना हे. कॅमेऱ्यानं आपण फोटो काढतो. हा सुद्धा क या आवाजानंच सुरू होणारा इंग्रजी शब्द आहे. माझ्या मागे म्हणा, कॅमेरा. क. पुन्हा एकदा म्हणा, कॅमेरा. क. मुलांनो, कशाचं चित्र आहे हे? सगळे मिळून सांगा. कारचं चित्र आहे ना. माझ्या मागे म्हणा, कार. परत एकदा म्हणा, कार. मुलांनो, कार हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय झाला ते सांगा बरं. तुम्ही सगळ्यांनी क असंच उत्तर दिलत ना. व्हेरी गुड. आता माझ्या मागे म्हणा, क. कार. आता दोन्ही एकत्र म्हणा, क. कार. क या आवाजानं सुरू होणारे कितीतरी नवीन शब्द माहीत झाले ना तुम्हाला. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, क या आवाजासाठी इंग्रजीमध्ये हे अक्षर वापरतात. या अक्षराला म्हणायचं सी. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा, क. सी. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, सी. क. बघा, अक्षर आहे सी आणि सीचा आवाज आहे क. बरं का मुलांनो? सी हे अक्षर असं असतं आणि असंही असतं. याला म्हणायचं कॅपिटल सी. वाक्याच्या सुरुवातीला जर सी हे अक्षर आलं तर कॅपिटल सी असं लिहितात. आणि तसंच कोणत्याही व्यक्तीचं, ठिकाणाचं नाव लिहिताना कॅपिटल अक्षर वापरलं जातं. जसं कुर्ग, कोलंबो. कुर्ग हा कर्नाटकमधला एक जिल्हा आहे आणि कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी आहे. कॅपिटल अक्षर कधी वापरायचं त्याबद्दलचा हा नियम राहील ना लक्षात तुमच्या? व्हेरी गुड. मग आता राहुल दादा बरोबर आज शिकलेल्या नवीन शब्दांची उजळणी करूया.
चला आता पुढे जाऊया. ही आहे वर्ड एक्सप्रेस. शब्दांची ही आगगाडी कोणते शब्द घेऊन आली आहे बरं? या रेल्वेच्या प्रत्येक डब्यावर एक एक चित्र आहे. तुम्ही त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगायचं. टीचर, मुलं बरोबर सांगतायत की नाही याकडे लक्ष द्या. हं, करूया सुरू. सगळ्यांचं लक्ष आहे ना? बघूया आणखीन कोणते शब्द आणलेत या वर्ड एक्सप्रेसनी. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. अरे, हे काय? या वर्ड एक्सप्रेसची निघायची वेळ झाली वाटतं. चला बाय करा भाऊ. मित्रांनो, मला सांगा, मराठीमध्ये लिहिताना आपण अक्षरं रेघेच्या वर लिहितो की खाली? हां, रेघेच्या खाली लिहितो ना? पण इंग्रजीत मात्र उलटा प्रकार आहे. इथे अक्षरं रेघेच्या वर लिहितात आणि काही अक्षरांचा अर्धा भाग रेघेच्या खाली सुद्धा येतो. या स्वाध्यायात आपण इंग्रजी अक्षरं कशी लिहायची ते शिकणार आहोत. आणि ते शिकवण्यासाठी कोण येणार आहे माहितीये? मित्रांनो, आता पेन्सिल ताई तुम्हाला काही इंग्रजी अक्षरं 4 रेघेत कशी लिहायची ते दाखवणार आहे. आधी फक्त बघा. पाठ संपल्यावर तुमचे टीचर तुमच्याकडून लिहिण्याचा सराव करून घेतील. आता पुढचं अक्षर.
आलं ना लक्षात? बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण 2 इंग्रजी अक्षरं, त्यांचा आवाज आणि त्या अक्षराच्या आवाजानं सुरू होणारे इंग्रजी शब्द शिकलो. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा.